नमस्कार मित्र हो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज आपण जस्ट एक होंडा जॅजची फिटमेंट पाहणार आहोत. आपण जी गाडी आपण फिटिंग केली होती आणि एक कस्टमरचा महत्त्वाचा फीडबॅक घेणार आहोत. जस्ट एक चेक करूया फिटिंग कुठल्या पद्धतीमध्ये झाली होती. या गाडीमध्ये आपण लोवाटो EXR ब्लू हे किट फिटमेंट केलं होतं. तर हा लोवाटोचा गॅस फिलिंग वॉल आहे फ्रंट साईड. या गाडीमध्ये रेड्युसर जो आहे आपण तो इथे बॅक साईडला फिटिंग केला होता. आहे लोवाटोचा सिंगल स्टेज रेड्युसर. इथे ECM फिटमेंट झाला होता. या गाडीमध्ये आपण टायमिंग ॲडव्हान्सरही फिटिंग केलेला आहे. इथे आपण इंजेक्टर रेल माउंट केली होती. 4 सिलेंडर इंजिन गाडी आहे. तर कस्टमर 1 वर्ष ही गाडी यूज करत आहे. तर त्यांचा एक्सपिरियन्स आपण शेअर करणार आहोत. या ठिकाणी आपण स्विच माउंट केलं होतं. या आहे सिलेंडरची प्लेसमेंट. या गाडीमध्ये आपण 12 किलोचा सिलेंडर फिटिंग केला होता. ब्रॅकेटही या गाडीमध्ये आपण चॅसिस माउंटेड ब्रॅकेट फिटमेंट केलेला आहे. जॅजमध्ये स्टेपनी जी आहे ती स्टेपनी आहे त्या ठिकाणाहून आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. ते आपण बॅक साईड फिलिंग वॉल फिटमेंट केला होता. तर सर एक वर्ष झालं ही गाडी यूज करत आहेत. तर त्यांचा आपण एक फीडबॅक घेणार आहोत. हाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. हर हर महादेव. मी खूप ठिकाणी ऑनलाईन चेक केलं CNGसाठी, पण रेटमध्ये मला हेच भेटले. विनायक सर, त्यांचं महालक्ष्मी ॲटो आहे. मी पण फायर एक्सटिंग्विशरच्या कंपनीमध्येच जॉब करतो. त्याच्यामुळे रामा आणि EKCचे सिलेंडर्सबद्दल मला नॉलेज होतं थोडं. पण या सरांनी मला रेड्युसर काय असतो, वॉल काय असतो ह्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन दिली आणि रेट पण सांगितलं व्यवस्थित. त्याचं रजिस्ट्रेशन कसं होतं काय नाही सांगितलं. मी आज 1 वर्षाने आलेलो आहे. जवळपास 1 वर्ष झालेलं आहे. त्यांनी पण मला सांगितलं होतं की लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घे. त्यांचं दुकान शिफ्ट झालेलं आहे म्हणून मी 2-4 महिने चेक करतोय, पण मला ते सापडलं नाही. मला पण टाईम भेटत नव्हता. पण आज भेटला टाईम, तर त्यांनी मला काहीही विचारलं नाही की काय झालंय, ते आता उशीर झालाय, असं तसं काहीच नाही म्हटले. ते म्हटले फक्त 2 वर्षाच्या आतमध्येच आहे का? म्हणलं हो सर आहे. तर ते म्हटले ठीक आहे करून टाकू. आल्यावर त्यांना म्हणलं सर लिकेजचा प्रॉब्लेम आहे का, ते मला काही आलेलं आहे मेल, तरी पण तुम्ही चेक करा. त्यांनी लगेच चेक केलं, त्यांचं काम चालू केलं. त्यांच्या कॉम्प्युटरवर लावून ते हे केलेलं आहे. आणि मी सांगतो की आजपर्यंत मला त्याचा काही प्रॉब्लेम झाला नाही. पिकअपचा पण काही प्रॉब्लेम झाला नाही. ते म्हणले होते थोडे चेंजेस होतील, पण मी गाडी आत्ता शिकलेलो असल्यामुळे ते म्हणले तुम्हाला काही इफेक्ट येणार नाही. हे त्यांचे वाक्य माझ्या लक्षात होते. त्यामुळे मी म्हटलं की बाबा ठीक आहे, कारण मला तेव्हा नवीन गाडी शिकलो होतो आणि त्या CNGच्याच ह्याच्यामुळे थोडा इफेक्ट झाला असेल, पण तो मला मॅच झाला कारण मी गाडी नवीनच शिकलो होतो. आणि रात्री 11 वाजता त्यांचे कलिग मिस्टर जावेद माझ्याबरोबर आले होते. CNG वगैरे भरलं त्यांनी मला. त्यावेळेस मला गाडी येत नव्हती, पण त्यांनी मला तिथपर्यंत आणून सोडलं. माझ्या घरापर्यंत सुद्धा त्यांनी मला सपोर्ट केला. आता मी गाडी पण महादेवाच्या दयेने चांगली शिकलेलो आहे. आणि मी माझ्या एका मित्राला पण सजेशन दिलं होतं की बाबा इथे येऊन बघ, पण फॉर्च्युनेटली तो आला होता, पण सरांची भेट नाही झाली वाटतं. मी त्याला परत एकदा कॉल करेल, बाबा शिफ्ट झालेलं आहे त्यांचं शॉप म्हणून. ओके. तरी पण मी जे पण आहेत त्यांना ॲडवाईस करू इच्छितो की तुम्हाला जर का चांगलं CNG किट हवं असेल आणि योग्य दरात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेस्ट सर्व्हिस आणि सेफ साईड, यासाठी तुम्ही महालक्ष्मी ॲटोला भेट द्या. ह्याच्यात माझा काही स्वार्थ नाहीये. मी हे फक्त गुड फेथ मध्ये ॲज अ फ्रेंड म्हणून करत आहे, कारण मी जिथे जातो तिथे फ्रेंड्स कमवतो. आय थिंक ही इज माय बेस्ट फ्रेंड. ओके 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 थँक्यू सर, धन्यवाद आपल्या व्हॅल्युएबल फीडबॅकबद्दल. तर मित्रांनो, मला हेही सांगायचं, आता सरांनी सांगितलं
माझी वाघोलीची जी लोकेशन आहे ती थोडी चेंज झालेली आहे. तर आपण कमलबागमध्ये आपलं नवीन शॉप चालू केलेलं आहे. तर ही आहे माझी कमलबागची लोकेशन. तर हा होता आपला कस्टमरचा फीडबॅक. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.